माय चॅनल. कशा आहे तुम्ही? मस्त आहे ना? विद्या स्लॅबच्यामध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज आहे शनिवार. घरातले सर्व कामं झाले. सकाळी मी देवबत्ती केली नव्हती कारण खूप लेट झालेलं उठणं माझं. आणि आज शनिवार असल्यामुळे मुद्दाम नाही केली देवबत्ती, कारण दर शनिवारी ना मी माझ्या देवांना आंघोळ घालून घेते. हप्त्यातनं एकदा तरी आंघोळ घालायचे असतं, त्यामुळे मी शनिवारच वार पकडते. आणि आता देवांना आंघोळ घ्यायच्या आधी मी आधी देवांची भांडी म्हणजे आपले दिवे असतात, घंटी असते, छोटे छोटे ताटं, तांब्या, हे सर्व आधी मी घासून घेते. तर चला तुम्हाला दाखवते. तर चला आज मी देवांची भांडी घेते सर्वात पहिला घासून, कारण आज मला देवपूजा करायची आहे. मेन गोष्ट हप्त्यातनं मी एकदा देवांना आंघोळ घालून घेते. आता ही देवाची भांडी घासायच्या आधी मी एकलन पावडर घेतली एका ताटामध्ये आणि देवाची भांडी घासून घेतली. आता मी देवांना ताटामध्ये काढले. आता देवांना आंघोळ घालून घेणार आहे. देवांची आंघोळ झाली घालून, तर आता मंदिर ओल्या कपड्यांनी पुरा मंदिर मी पुसून घेते. तशी मी रोज मंदिर पुसते बाहेरना, पण आतून मंदिर फक्त हप्त्यातनंच पुसला जातो. आणि आज छानपैकी मंदिर पुसल्यानंतर ना नवीन कपडे म्हणजे जुनेच कपडे, पण कपडे पण सुद्धा देवाचे चेंज करून घेते. आता हा कपडा एक खाली मी मंदिरात घातला. आता हा पायऱ्यांमध्ये पण कपडा घालायला लागतो. असे करून मी 2 कपडे मंदिरात माझ्या घालते. आणि लाल कपड्याचाच वापर मी जास्ती करते, कारण मला लाल कपडे वाटतं मंदिरात ठेवणं गरजेचं आहे करून. ते इथे छानपैकी आता मंदिरात मी कपडे घालून घेतले आणि खूप भारी वाटते बघा. माझं मंदिर मला खूप आवडतो आणि मला नीटनेटकं ठेवायला ना सर्वच आवडतं, म्हणजे भारी वाटतं. तर मंदिरामध्ये कपडे घातल्यानंतर मी छोटासा मोराचा पीस ठेवते. असं करून मी देवांना त्यांच्या जाग्यावर ठेवून देते. आता तुम्हाला माहितीच असेल, मी 2 दिवे लावते. एक तुपाचा दिवा लावते आणि एक तेलाचा दिवा लावते, कारण मला पहिल्यापासूनच सवय आहे तुपाचा आणि तेलाचे 2 दिवे लावायचे. आता छानपैकी देवांना ठेवून दिले. आणि अन्नपूर्णा देवीचे पण तांदूळ मला चेंज करायचे. ते साधारण म्हणाले मंगळवारी चेंज करतात असं मी ऐकलेलं होतं, पण मला मंगळवारी भेटतच नाही. म्हणजे मी शनिवारीच सर्व म्हणजे मंदिरपासून सर्व चेंज करून घेते. कपडा, आता तांदूळ पण देवीचे मी मंगळवारी नाही शनिवारीच चेंज करते. हा इथे तुपाचा दिवा आहे आणि तो लावल्यानंतर मग मी देवांची पूजा करून घेते. आधी मी शिवलिंग आहे माझ्याकडे छोटंसं, त्यांना मी पाण्यात ठेवते छोट्या, कारण तसंच शिवलिंग ठेवायचं नसतं. आणि शिवलिंग त्यांच्या घरात असतो, त्यांचं मग नीट म्हणजे करायचं असतं. शिवलिंग म्हटलं तर खूप मोठा देव आहे आणि मला पहिल्यापासून शिवलिंगचं करायला आवडतं. म्हणून मी खूप वर्ष झालं माझ्याकडे हा छोटासा शिवलिंग आहे. मी त्यांना छोट्या ताटात पाण्यातच ठेवते. असं करून मी आता छोटंसं तांब्या आहे देवाचं, त्यांचं पाणी भरून घेते आणि छानपैकी टिक्का लावून घेते. हळद कुंकू लावल्यानंतर मग नेत्राला सांगते तू दरवाजाला स्वस्तिक काढ करून, आणि नेत्रा खूप सुंदर छान स्वस्तिक काढते. मला आवडतं. मला येतच नाही काढायला मेन गोष्ट, पण ती न बघता बघा आवडीने काढते. ती तिच्या बहिणीशी बोलते वाटतं काहीतरी, आणि छान तिने स्वस्तिक काढलं. आणि इथे मी माझ्या देवाची पूजा करून घेतली. अशी माझी दर शनिवारची अशी मी पूजा करून घेते आणि देवांची आंघोळ घालून घेते. आणि भारी वाटतात आता देव, म्हणजे हप्ताभर आता देवांना बघायला नको, म्हणजे छान झाली. आता पूजासुद्धा करून माझी, आणि मी एवढी थकली आहे ना, घरातले कामं, देवपूजा, नाहीतरी खाते पास्ता. भूक लागली मला जोरात, कधी खायत नाही, पण भूक लागली तर नाईलाजाने खायला लागतं मला पास्ता. पास्ता खाऊन घेते. चला आता माझे कामं झाले, देवबत्ती पण झाली, आणि आता मी चालली आहे मार्केटमध्ये. थोडी भाजी, बिस्किट, काहीतरी खाऊ असं संपलं आहे, ते घेऊन येते. आणि योगिनी मॅडम पण येते माझ्यासोबत. योगिनी चल बाबू, कढी लावून घे ग. माझी झाली आहे. आता पप्पानी खाल्ला, पप्पाची लगेच कशी होईल? नाही, आम्ही एकच गोळा घेतलाय आणि योगिनीने खाल्ला थोडासा, आता मीही खाल्ला. आमचे जीभ बघा गेला, असे चाटलं ते. गाली तर आहे म्हणून वाचतोय तू माझ्याकडे. कपरे, अरे
योगिनी आणि मी आणि माझे मिस्टर आम्ही आलो आहे पार्कात. नाही ना योगिनी, काय खाल्लं तुम्ही? बोला बघा काय. खूप जण येतात तिथे, खूप म्हणजे खूप जण येतात. बरं वाटतं इथे, मला खरंच आवडतं इथे येऊन बसायला. निवांत छान वाटतं. ब्लॉगिंग Cheers. Saturday night, गोळा खाकेत आहे. तर चला आता मी आली घरी. मेन गोष्ट शिवाजी पार्कात थोडा वेळ बसायला गेलेली होती आणि थोडं सामान पण आणायचं होतं खाऊचं, ते घेऊन आले. ते का आता नंतर ठेवेलच, नाही तर उद्या ठेवेल. आता मला नाही ठेवायचं, आता मी लय थकली आहे. मेन गोष्ट थकवाच घालवण्यासाठी पार्कात गेलेली. छान वाटलं. येता येता भाजी घेऊन आली आहे, पनीरची आणि रोटी. आणि सकाळी मी डाळ भात केलेलं होतं, तर भाजी करायला मला कंटाळा आला म्हणून मिस्टर बोलले ठीक आहे आपण भाजी पार्सल घेऊन जाऊया आणि रोटीसुद्धा टाक. हे बघा, ही दुपारी बनवलेली डाळ, ही दुपारी मी बनवलेली डाळ ती एवढीच आहे. आणि ही भाजी आणलेली लांबा पनीर भाजी. पनीर लांबा. अरे हा, पनीर लांबा भाजी. ती आम्हाला खूप आवडते आणि मस्त लागते, म्हणजे पनीर लांबा. मला पनीर मशरूम आवडतो पप्पा. चला, तू कोणाकोणाला पाहिजे त्यांनी घ्या आपल्या आपल्या हाताने. आणि आता आम्ही म्हणजे मी जेवते. तुपाचाच भात होता घातलेला, ही दुपारची डाळ आणि हे आंबे आणि पनीर रोटी. चला आता जेवून घेते आणि तुम्ही पण या जेवायला. आणि इथेच मी माझं ब्लॉग एंड करते. तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला माझे ब्लॉग कसे वाटतात. बाय बाय, गुड नाईट.